लाडक्या बहिणींच्या खात्यात 7वा हप्ता पाठवणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। लाडकी बहीण योजना 7वा हप्ता अपडेट। 2100 रुपयाचा निर्णय। महिलांना 1500 अधिक 600 रुपये मिळणार। 7वा हप्ता सोबत 2 गिफ्ट सुद्धा मिळणार। पैशांचा पाऊस पडणार। लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जानेवारी महिन्याचे पैसे जमा होणार। आतापर्यंतची सर्वात मोठी आणि ही ऑथेंटिक अपडेट आहे। मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती ही अपडेट आपण सर्वात अगोदर देत आहोत। लाडक्या बहिणींना आता जानेवारीचा 7वा हप्ता मिळणारच आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे, कारण की त्यांना त्यासोबत 2 गिफ्ट सुद्धा मिळणार आहे। त्या संदर्भात सुद्धा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार। त्यानंतर पुढचा प्रश्न, आज किती रक्कम मिळणार। संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगणार आहे। रक्कम किती मिळणार, मागील पैसे मिळणार का, ज्या महिलांना पाठीमागचे पैसे मिळाले नाहीत ते पैसे त्यांना मिळणार का, संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवरती या ठिकाणी बघा, मराठी अनिकेत चॅनलच्या माध्यमातून एक गिव्हअवे करण्यात येत आहे। ज्या दिवशी आपल्या युट्यूब चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडीचा गिव्हअवे करण्यात येणार आहे। यासाठी पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे। त्यानंतर जे पण लकी विनर असतील, ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 100K सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी हे वितरण करण्यात येईल। ठीक आहे, आता बघा, लाडकी बहीण योजना आजची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। या ठिकाणी बघा, आता लाडकी बहीण योजनेचं जानेवारीचा हप्ता म्हणजे 7व्या हप्त्याचे पैसे वाटप आता सुरू होणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे पैसे वाटप असणार आहे हे आता विभागानुसार होणार आहे, म्हणजे टप्प्याटप्प्याने पैसे वाटप होणार आहेत। कोणत्या विभागात सर्वात अगोदर पैसे येणार, तुम्हाला माहित आहे महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत आणि 6 विभाग आहेत। तर आता आपण पाहूया 6 विभागामध्ये कसे पैसे वाटप होणार आहेत। तर या ठिकाणी बघा, विभागात नाशिक विभाग सर्वात प्रथम असणार आहे। त्यानंतर बघा पुणे विभाग, त्यानंतर आहे नागपूर विभाग, बघा हे सुरुवातीचे 3 विभाग असणार आहेत। त्यानंतर 4था विभाग आहे, पुढे आहे कोकण विभाग, त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर 5वा विभाग आणि 6वा विभाग आहे मराठवाडा विभाग। तर बघा, हे जे विभाग आहेत या विभागातून 2-2 जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यानुसारच पैसे वाटप होणार आहेत। तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट, 5 अशा बँक आहेत ज्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। तर त्या 5 कोणत्या बँक आहेत, आता आपण त्याविषयी अपडेट जाणून घेऊया। आणि किती वाजता पैसे येणार, किती तारखेला पैसे येणार, संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, लाडकी बहीण योजनेचा जो 7वा हप्ता आहे म्हणजे जानेवारीचा हप्ता आहे, तर बघा 7व्या हप्त्याचे याच 5 बँकेत पैसे येण्यास सुरुवात। आता चेक करा आपले बँक खाते, बघा या बँकेत आधी पैसे येणार, सर्वात अगोदर पैसे या बँकेतील महिलांना मिळणार। तर त्या कोणत्या बँका आहेत या ठिकाणी आपण माहिती पाहूया। तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, सर्व महिलांच्यासाठी खुशखबर। तर या ठिकाणी बघा, सर्वात मोठी अपडेट, पोस्ट ऑफिस इंडिया, जर तुम्ही पोस्ट बँकेचं अकाउंट दिलेलं असेल लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना, तर या ठिकाणी बघा, पोस्ट ऑफिस इंडिया पोस्ट पेमेंट बँक, तुमचे जर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते असेल तर आनंदाची बातमी, कारण की या पोस्टाच्या खात्यामध्ये सगळ्यात आधी पैसे येतात। पण या पोस्ट बँकेचा एक प्रॉब्लेम आहे की त्याचा मेसेज लवकर येत नाही। बघा, म्हणजे कधी कधी या बँकेचा एकच प्रॉब्लेम होतो की थोडासा मेसेज वगैरे लेट येतो, कधी कधी येतो टायमिंग वरती। परंतु या ठिकाणी बघा, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पोस्ट बँकेचं अकाउंट दिलेलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होतील। त्यानंतर 2 नंबरची बँक आहे SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया। या ठिकाणी बघा, केंद्र शासनाच्या अंतर्गत चालवली जाणारी स्टेट बँक ऑफ इंडिया ही देखील प्रचंड मोठी बँक आहे। या ठिकाणी बघा, तुम्ही जर या बँकेत अकाउंट दिलेलं असेल तर या ठिकाणी बघा, तुमच्यासाठी ही बातमी आहे। तर या ठिकाणी बघा, चालवणारी मोठी बँक आहे, यामध्ये देखील योजनांचे पैसे लवकर येतात, त्यासाठी खाते खोलणारे लाभार्थी देखील भरपूर आहेत। या योजनेमध्ये अर्थातच ग्राहकांची संख्या जास्त आहे, पण तरी देखील योजनांचे पैसे आहेत ते अत्यंत तातडीने या बँकेमध्ये जमा केले जातात। बघा, 2 नंबरची या ठिकाणी जी बँक आहे, ज्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे मिळणार आहेत, तर ती बँक आहे SBI बँक। त्यानंतर 3 नंबरची जी बँक आहे, ज्या बँकेमधील मध्ये सर्वात आधी पैसे मिळणार आहेत, तर बघा तिसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र। जर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रचं अकाउंट दिलेलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा आता लवकर पैसे जमा होणार आहेत। तर बघा, तिसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राची बँक आहे, त्या ठिकाणी पैसे येत असतात, यामध्ये देखील सरकारी योजनांचे पैसे लवकर येतात, तर या बँकेमध्ये सुद्धा पैसे लवकर येतात। ठीक आहे, तर ही 3 नंबरची बँक आहे। आता आपण 4थी बँक संदर्भात अपडेट पाहूया। तर या ठिकाणी बघा, 4थी जी बँक आहे ती बँक आहे बँक ऑफ इंडिया। तर बघा, बँक ऑफ इंडिया या बँकेचं जर तुम्ही अकाउंट जोडलेलं असेल तर तुमच्या सुद्धा खात्यामध्ये लवकर पैसे येणार आहेत। तर बघा, बँक ऑफ इंडिया देखील एक मोठी बँक आहे, त्या ठिकाणी आपल्या राष्ट्रीयकृत बँकांच्या यादीमध्ये ही बँक येत असते आणि या बँकेमध्ये जर तुम्ही अकाउंट दिलेलं असेल, जोडलेलं असेल, तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा लगेच पैसे या ठिकाणी लवकरच जमा होणार आहेत। त्यानंतर 5 नंबरची बँक आहे HDFC बँक। बघा, तुम्ही जर HDFC बँकेचं
अकाउंट जोडलेलं असेल तर बघा शेवटची ही बँक आहे 5वी. तर बघा शेवटची प्रायव्हेट पण सगळ्यात मोठी अशी बँक म्हणजे HDFC बँक. तर HDFC बँकेत देखील हा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. बघा तुम्ही या बँकेत जरी अकाउंट दिलेलं असेल तरी सुद्धा तुमच्या खात्यामध्ये लवकरच या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट, या व्यतिरिक्त जरी तुम्ही दुसऱ्या बँकेत अकाउंट दिलेले असेल तरी सुद्धा तुम्हाला हप्ते जमा होणार आहे. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. या बँका सोडून जर तुम्ही इतर कोणत्याही बँकेमध्ये अकाउंट जोडलेलं असू द्या तरी सुद्धा तुम्हाला हप्ता देखील जमा होणार आहे. आणि महत्वाची गोष्ट, तुम्हाला सुद्धा कोणतीही अडचण येणार नाही. तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. आता त्यानंतर महत्वाची गोष्ट, सर्वात महत्वाची अपडेट या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेत की नाही हे तुम्ही घर बसल्या चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जाण्याची सुद्धा आवश्यकता नाहीये. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला चेक करण्यासाठी फक्त बँक बॅलन्स चेकचा मोबाईल नंबर या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहेत. तर हे जे तुम्हाला खाली दिलेले नंबर आहेत तर या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे व बँकेचा तो हप्ता जमा झाला की नाही हे तुम्ही चेक करू शकता. तर हे बँकांचे या ठिकाणी काही नंबर दिलेले आहेत. तर तुम्हाला एक SMS येतो आणि त्यामध्ये सांगितलं जातं की तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आहेत. जर तुमचं पोस्ट बँकेचं अकाउंट असेल तर हा पोस्ट बँकेचा नंबर आहे, याच्यावरती मिस कॉल दिला की तुम्हाला मेसेज येतो आणि त्यामध्ये सांगितलं जातं की तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा झालेत. त्यावरून तुम्हाला समजतं की तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाही. इतर बँकांचे सुद्धा या ठिकाणी नंबर आहेत. तर बघा, युनियन बँक ऑफ इंडियाचा हा नंबर आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर आहे, बँक ऑफ बरोडाचा हा नंबर आहे, HDFC चा नंबर आहे, ICICI बँकेचा हा नंबर आहे, ऍक्सिस बँकचा नंबर देण्यात आलेला आहे, येस बँकचा हा नंबर आहे, पंजाब नॅशनल बँकेचा हा नंबर आहे, कॅनडा बँकेचा हा नंबर आहे आणि बँक ऑफ इंडियाचा हा नंबर आहे. जेवढे नंबर आम्हाला भेटले ते या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. इतर कोणत्या बँकेचं तुम्हाला नंबर हवा असेल तर कमेंटमध्ये टाका. ठीक आहे. तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे, त्यानंतर तुम्हाला समजून जाईल की तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत की नाही. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये 6 हप्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत. पहिला हप्ता जमा झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा झाला आणि 5वा आणि 6वा. तर बघा, पहिला जो हप्ता होता तो जुलै महिन्याचा होता, दुसरा जो हप्ता होता तो ऑगस्टचा होता, तिसरा हप्ता सप्टेंबरचा होता, चौथा हप्ता ऑक्टोबरचा होता, 5वा हप्ता नोव्हेंबरचा होता आणि 6वा हप्ता या ठिकाणी लक्षात घ्यायचं डिसेंबरचा होता. हे 6 हप्ते महिलांना मिळाले. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट 7वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. बघा, 7वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार तुम्हाला सर्वांना डेट जाणून घ्यायची आहे. आता आपण त्याविषयी अपडेट जाणून घेऊया. तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे. 7वा हप्ता वाटप आता सुरुवात झालेली आहे. महिलांच्या खात्यामध्ये बघा 1500 ऐवजी महिलांना आता 2100 रुपये मिळणार आहेत. तर बघा, तुम्हाला आता डायरेक्टली 600 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. तर कोणत्या महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये मिळणार, आता त्याविषयी सुद्धा आपण अपडेट जाणून घेणार आहोत त्या संदर्भात. त्याशिवाय या ठिकाणी बघा, मोफत शिक्षण महाराष्ट्र RTE प्रवेश 2025-26 तुम्ही आता ऑनलाईन अर्ज करू शकता. ऍडमिशन या ठिकाणी चालू झालेले आहे. तर यामध्ये निकष कोणते आहेत आता त्याविषयी आपण पाहूया. तर बघा, महाराष्ट्र RTE प्रवेश 2025-26 पात्रता निकष. पहिली गोष्ट या ठिकाणी पाहिजे, अर्जदार मूळचा महाराष्ट्र राज्यातील असावा. मुलांचे किंवा विद्यार्थ्याचे वय 3 ते 6 वर्षाच्या दरम्यान असावे. अर्जदार BPL, ST, SSC किंवा आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील असणे आवश्यक आहे. तसेच लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न वर्षाला 1 लाख रुपये नसावे. कोणतीही दुरुस्ती न करता सर्व आवश्यक कागदपत्रे आवश्यक आहे. पालक फक्त त्यांच्या 2 मुलांसाठी अर्ज करू शकतात. अर्जदार फक्त अशा शाळा निवडू शकतात ज्या RTE अंतर्गत येतात आणि त्यांच्या स्थानाच्या परिसरात आहेत. तर बघा, ऍडमिशन करायचं असेल तर या ठिकाणी मोफतचं ऑफर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, अन्नपूर्णा योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट. आता तुम्हाला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 मोफत गॅस सिलेंडर फ्री मिळणार आहेत. एका गॅस मागे 830 रुपये असे मिळून महिलांना अन्नपूर्णा योजनेचे 2500 रुपये आता जानेवारी महिन्यामध्ये 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर बघा, महिलांसाठी अजून एक खुशखबर आहे. 20 लाख घरकुल योजना मंजूर झालेली आहे आणि याच्यामध्ये सुद्धा लाखो महिलांना आता लाखो लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा सुद्धा महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार लाभ देणार आहे. त्यानंतर बघा, महिलांसाठी खुशखबर, आता महिलांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता प्लस 8वा हप्ता सुद्धा लवकरच जमा होणार आहे. महिलांना आता जानेवारी महिन्याचे 1500 मिळणार आहेत, फेब्रुवारीचे 1500 मिळणार आणि मार्च महिन्यापासून महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत. आता बघा, जानेवारीचा जो 7वा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जमा होऊन जाईल.